नमस्कार, मी निखिल स्वागत करतोय आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल शुभ रिअल इस्टेटवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक 1 BHK असा फ्लॅट जो की स्टेशन पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर असणार आहे आणि ज्याच्यासोबत तुम्हाला जवळजवळ भरपूर काही फ्री वस्तू मिळणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला मॉड्युलर किचन, फॉल सिलिंग, लाईट आणि टीव्ही युनिट अशा बऱ्याच काही वस्तू तुम्हाला या फ्लॅटच्या सोबत फ्री मिळणार आहेत। तर फ्लॅट खूप मोठा आहे, हे तुम्हाला आफ्टर ओसी एक्सटेंड करून देणार आहेत फ्लॅट 1 BHK, ज्याचा तुमचा कार्पेट एरिया होणार आहे जवळजवळ 430 चा G+7 ची बिल्डिंग असणार आहे। लोकेशन असणार आहे उल्वे, नवी मुंबई। सध्या बिल्डिंगचा जवळजवळ 90% पर्यंत काम झालेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश न्यू फ्लॅट मिळणार आहे। तर मी सध्या आज जो का तुम्हाला फ्लॅट दाखवतोय तो विदाउट एक्सटेंड आहे। तर याच्यानंतर किती एक्सटेंड होईल तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चॅनलवर नवे असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सिनेमॅटिक व्ह्यू तर या फ्लॅटची तुम्ही बघितली असाल, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता फ्लॅटमध्ये एंटर करूया। तर हा बघा आपल्याला जवळजवळ स्क्वेअर शेपचा आपल्याला इथेशी लिव्हिंग रूम मिळतोय, जो की एक्सटेंड नंतर तुम्हाला रेक्टँगल शेपमध्ये मिळणार आहे। ही जी काही 2 फीटची बाल्कनी असणार आहे ती तुमची पूर्ण एक्सटेंड करून तुमची आफ्टर ओसी जी काही ही तुमची विंडो आहे ती तिथे शिफ्ट करण्यात येईल। तर त्याच्यानंतर हा जो काही तुमचा लिव्हिंग रूम होतोय तो जवळजवळ 14x9 साईजचा होतोय। याच्यासोबत तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथं टीव्ही युनिट वगैरे फ्री करून दिलेलं आहे। त्याच्यानंतर फॉल सिलिंग, लाईट, फॅन वगैरे हे सुद्धा तुम्हाला याच्यासोबत इन्स्टॉल करून मिळणार आहेत। तर या फ्लॅटचा जवळजवळ कार्पेट एरिया असणार आहे तो जवळजवळ 430 चा कार्पेट एरिया असणार आहे। वॉल टू वॉल तुम्हाला इथे फ्रेंच विंडो मिळणार आहे जी काही मोठ्या साईजची आहे। सनलाईट आणि व्हेंटिलेशन पण खूप चांगल्या प्रकारे इथे येतोय। तर हा 1 BHK जो काय फ्लॅट आहे स्टेशन पासून फक्त 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर असणार आहे आणि अटल सेतूपासून पण फक्त 5 ते 10 मिनिटं ड्राईव्ह डिस्टन्समध्ये असणार आहे। तर त्याच्यानंतर हा होता आपला लिव्हिंग रूमचा एरिया। आपण जर का पुढे जातोय तर आपल्याला लेफ्ट साईडमध्ये मिळणार आहे आपला बेडरूमचा एरिया, तो पण एक्सटेंड होणार आहे। समोर असणार आहे आपला किचन, इथे वॉश बेसिन आणि राईट साईडला आपला असणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूम, जो की सिंगलमध्ये आहे, वेस्टर्नमध्ये असणार आहे। जवळजवळ 2.5 ते 3 फूटचा इथे तुम्हाला पॅसेज एरिया मिळतोय जिथनं तुमची एंट्री होते। जर आपण जातोय पहिले बेडरूममध्ये तर बघू शकता तुम्ही हा सध्या बेडरूम विदाउट एक्सटेंड आहे। हा एक्सटेंड केल्यानंतर जवळजवळ 14x9 साईजमध्ये असणार आहे। ही जी काही विंडो असणार आहे ती तुम्हाला इथे शिफ्ट करून मिळेल। ही बघा इथे तुम्हाला एक ब्रॅकेट पण बनवून दिलं आहे। तर ही पूर्ण जी काही बाल्कनी आहे ती आफ्टर ओसी तुम्हाला एक्सटेंड करून ही मोठ्या साईजचा तुम्हाला बेडरूम मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला या बाजूलाच तुम्हाला वॉशिंग मशीनचा पॉईंट वगैरे सुद्धा काढून मिळेल। सध्या किचनमध्ये सुद्धा तो पॉईंट दिला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो। एकदा या बाजूने बघून घेऊया की आपला बेडरूम कसा दिसतोय। इथे पण तुम्ही बघू शकता तर तुम्हाला इथे पण लाईट, फॅन आणि फॉल सिलिंग वगैरे इन्स्टॉल करून देण्यात येणार आहे। तर हा एक आपला मोठ्या साईज 1 BHKचा बेडरूम होता। त्याच्यानंतर आपण जर का पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय कॉमन टॉयलेट बाथरूम। त्याच्या बाहेर बघू शकता की छोटासा आपल्याला वॉश बेसिन दिसतोय। जे काही आपले गेस्ट वगैरे येतात ते हँडवॉश करण्यासाठी डायरेक्टली त्यांना बाथरूममध्ये नको जायला म्हणून इथे तुम्हाला वॉश बेसिन पण दिलेलं आहे। तर जवळजवळ 7x4 साईजमध्ये तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम आणि सिंगलमध्येच मिळतोय। आणि व्हेंटिलेशनमध्ये बघू शकता तुम्ही की 2 विंडो तुम्हाला दिलेल्या आहेत मोठ्या साईजच्या आणि ते तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट मिळत आहे। त्याच्या शॉवर एरियाचे पॉईंट वगैरे दाखवतो। हे बघा इकडे तुमचा शॉवर एरिया असणार आहे आणि गिझरचा पॉईंट पण तुम्हाला इथं दिलेला आहे। हा तुमचा WC असणार आहे आणि अँटी स्किटीचे तुम्हाला ब्राऊन कलरमध्ये टाईल्स वगैरे मिळणार आहेत। हा होता आपला बाथरूमचा एरिया। त्याच्यानंतर जर का पुढे जातोय तर आपल्याला मिळतोय किचनचा एरिया। जवळजवळ 8x8 साईजमध्ये तुम्हाला किचनचा एरिया मिळतोय। त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 BHK पण आहेत अवेलेबल, जिथे पण तुम्हाला इथे सेम टाईल कॉम्बिनेशन वगैरे बघायला मिळणार आहे। किचनचा एरिया पण तुम्हाला आफ्टर ओसी बघा इथपर्यंत तुम्हाला एक्सटेंड करून देणार आहेत। हा सध्या तुमचा जो काही CCच्या प्रमाणे प्लॅन आहे, ॲज इट इज प्लॅन आहे। एक्सटेंडेड फ्लॅट पण आहे, तो पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे थोडक्यात, तो पण तुम्ही बघायला विसरू नका। त्याच्यामुळे व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता एक चांगल्या साईजचा तुम्हाला इथे किचनचा प्लॅटफॉर्म दिला आहे। सोबत तुम्हाला सध्या 3 कंपार्टमेंट आणि एक्सटेंड केल्यानंतर तुम्हाला इथे 4 कंपार्टमेंट मिळतील। त्याच्यानंतर बघू शकता बीम लेवल पण तुम्हाला इथे टाईल्स वगैरे दिलेले आहे। तुमच्या फ्रीजसाठी जर का बघताय तर तुम्हाला इथेशी फ्रीजसाठी पॉईंट दिलेला आहे। आफ्टर ओसी ही पण जी का तुमची बाल्कनी आहे ती इथं तुम्हाला शिफ्ट करून देण्यात येईल। तर हा पण किचनचा साईजचा एरिया आहे, तो पण तुमचा भरपूर मोठा असा होणार आहे। तर हा होता आपला किचनचा एरिया। तर त्याच्यानंतर आपण जाऊया एकदा वॉक अराउंड घेऊया फ्लॅटचा। त्याच्यानंतर हे जे काही फ्लॅटच्या नियर बाय एरियाज आणि जे काही प्राइसिंग वगैरे आहे त्याच्याबद्दल आपण एकदा डिस्कस करूया। केल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही ही बघा हा पूर्ण तुम्हाला बाल्कनी एक्सटेंड करून मिळत आहे। इथपर्यंत बाल्कनी होती तुमची आतमध्ये घेतली आणि हा लिव्हिंग रूमचा एरिया आहे। तुम्हाला तसे बाजूचा पण दाखवतो, दुसरा फ्लॅट आहे जो काही त्यांनी रेडी केलेला आहे। हा बघा हा तुमचा बेडरूमचा एरिया आहे। इथं भरपूर असा तुम्हाला एक्सटेंड करून दिलेला आहे आणि इथं तुम्हाला जे काही वॉशिंग मशीनसाठी पण जागा दिलेली आहे, कारण जवळजवळ 14x9 साईजमध्ये तुम्हाला बेडरूम मिळतोय। हे बघा हे आहे किचनचा एरिया। असं तुम्हाला ॲज इट इज इथं मॉड्युलर किचन वगैरे सुद्धा करून मिळेल। तर अशा प्रकारे आपला एक 1 BHK एक्सटेंड करून मिळणार। स्टेशन पासून जो काही अंतर असणार आहे प्रोजेक्टचा तो फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणार आहे, तर एकदम नियर बाय असणार आहे।
तसेच अटल सेतू जो काही नवी मुंबईमध्ये कनेक्ट करतोय मुंबईला, तर त्याचा जो काही डिस्टन्स असणार तो आपल्या बिल्डिंगमधून हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर असणार आहे. आणि जो काही बस स्टॉप आहे तो पण नियर बाय असणार आहे आणि जो काही मार्केट एरिया असणार आहे तो पण या बिल्डिंगच्या एकदम नियर बाय असणार आहे. बिल्डिंगची क्वालिटी पण खूप याच्यामध्ये चांगली आपल्याला दिलेली आहे. क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन आपल्याला इथं पण बघायला मिळतोय. तर ह्या 1 BHK फ्लॅटचा एरिया होता 430चा कार्पेट एरिया, ज्याची की प्राइसिंग असणार आहे जवळजवळ 60 लाख ऑल इन्क्लुसिव्ह पूर्ण पॅकेजमध्ये विथ पार्किंग असणार आहे फ्लॅट. आणि जर तुम्हाला पार्किंग जर नसेल तर एकदा आपण बिल्डर सोबत बसून बोलून त्याच्यासोबत जर पार्किंग त्याच्यातनं मायनस आपल्याला करता येत असेल तर ते पार्किंगचे जे काही 4 लाख किंवा 5 लाख रुपये असतील ते त्याच्यामध्ये मायनस होतील. एक चांगल्या साईडचा तुम्हाला मोठा कार्पेट एरिया मिळतोय जवळजवळ 430चा. सोबत तुम्हाला भरपूर अशा काही वस्तू सुद्धा या फ्लॅटच्या सोबत फ्री वगैरे मिळत आहेत. तर लवकर जर तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिट वगैरे करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.